गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पानासन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमची सम्यक्त्व मार्गणा सुरू आहे. सम्यक्त्वाच्या दृष्टिकोनातून जीवाचं केलेले अन्वेषण. सम्यक्त्व कोणकोणत्या जीवाला कुठपर्यंत एकही जीव या मार्गणेतून सुटायला नको आणि म्हणून यासाठी श्रद्धा गुणाच्या विपरीत पर्यायी पण गर्भित केलेले आहे. मिश्र पर्याय पण याच्यामध्ये गर्भित करून सम्यक्त्व मार्गणेचे 6 प्रकार भेद आपण बघितले. मिथ्यात्व, सासाधन, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक्त्वाचे 3 उपशम सम्यक्त्व, क्षायिक सम्यक्त्व आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व. त्यापैकी आम्ही 3 सम्यक्त्व जवळपास बघत होतो आणि आता द्वितीयोपशम सम्यक्त्वावर येऊन पोहोचलेलो होतो काल. द्वितीयोपशम सम्यक्त्वाची वैशिष्ट्य काय आहे तर हे पहिल्यांदा तर क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून या सम्यक्त्वाची प्राप्ती होते. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम करण परिणाम करून अनिवृत्ती अनंतानुबंधीची विसंयोजना करावी लागते. सगळ्यात पहिल्यांदा करण परिणाम करतो. करण परिणाम करून अनंतानुबंधी 4 ची विसंयोजना करतो. विसंयोजना करतो याचा अर्थ सत्तेतून ते कर्म पूर्णपणे बदलवून अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संज्वलन नो कषाय रूप करतो. म्हणजे सत्तेत त्याच्या आता अनंतानुबंधी असत नाही. अशा तऱ्हेने अनंतानुबंधीची विसंयोजना करतो आणि विसंयोजना केल्यानंतर परत 3 करण करतो आणि 3 करण करून तो दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृतींचा उपशम करतो आणि जेव्हा उपशम पूर्ण होतो तेव्हा त्याला द्वितीयोपशम सम्यक दृष्टी म्हटल्या जाते. श्रद्धा गुणाचा निर्मल पर्याय त्याच्या जीवनात त्याला प्राप्त होतो. जसं क्षायिक सम्यक्त्व निर्मल आहे तसंच हे सम्यक्त्व देखील तेवढंच निर्मल आहे. क्षायिक सम्यक्त्व निरंतर टिकणारं सम्यक्त्व आहे. या सम्यक्त्वाचा कालावधी मात्र अंतर्मुहूर्त असणार आहे. आणि या अंतर्मुहूर्ताच्या कालावधीमध्ये तो अनेक क्रिया करतो. अधःकरण करतो, अपूर्वकरण करतो, अनिवृत्तीकरण करतो, नंतर सूक्ष्म सांपराय गुणस्थान त्याचं होतं आणि 11व्या उपशांत कषाय या गुणस्थानामध्ये पोहोचतो आणि तिथून वापस 6व्या गुणस्थानापर्यंत सुद्धा तो खाली येतो. एवढी सगळी प्रक्रिया करण्यासाठी त्याला एक अंतर्मुहूर्ताचा काळ लागतो. या सगळ्या प्रक्रिया एका अंतर्मुहूर्तामध्ये तो संपन्न करतो. अशा तऱ्हेने द्वितीयोपशम सम्यक्त्वाची वैशिष्ट्ये बघितलेली होती. द्वितीयोपशम सम्यक जीव हा फक्त तसं पाहिलं तर सुरुवात अपेक्षेने मनुष्य पर्यायीतच आहे. पण मरण याचं झालं तर देव पर्यायीमध्ये निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये द्वितीयोपशम सम्यक्त्व असू शकतं. मात्र पर्याप्त झाल्यानंतर त्याला ते सम्यक्त्व तिथे असत नाही. ते सम्यक्त्व त्याचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्वात बदलतं. अशा प्रकारे आपण कालपर्यंत द्वितीयोपशमा संबंधामध्ये माहिती बघितली. आणखी काल प्रश्न बघितला होता की द्वितीयोपशम सम्यक्त्वी जो आहे त्याला विपुलमती मनपर्याय ज्ञान का होत नाही तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं होतं की विपुलमती मनपर्याय ज्ञान वाले
उपशम श्रेणी आरोहण करत नाही. परत रिव्हर्स त्यांचे परिणाम होत नाही. त्यांचं प्रवर्धमान चारित्र्य असतं, त्याच्यामुळे त्यांचे परिणाम उत्तरोत्तर विशुद्धतेला घेऊनच असतात. आणि जेव्हा उपशम श्रेणी चढतो, श्रेणी चढताना तर त्याचे परिणाम अपूर्व आहे, पण जसा त्याचा तो काळ संपतो, खाली येतो, त्याच्या परिणामांमध्ये संक्लेशता दिसते आणि म्हणून तो खाली येतो. तर हे त्या ठिकाणी विपुलमती मन परिज्ञानात संभवनीय नाही आणि म्हणून त्याला विपुलमती मन परिज्ञान असं उपशम सम्यक्त्वी जीवाला किंवा तो श्रेणी उपशम श्रेणी चढणार आहे त्याला असणार नाही. इथपर्यंतचे काल प्रश्न आपण बघितलेले आहे. प्रश्न नंबर 8 क्रमांक, क्या द्वितीयोपशम सम्यक्त्व देवों की आहारक एवं अनाहारक दोनों अवस्था में पाया जाता है? काय उत्तर राहील? ठीक आहे, देवांना आहे तर मग त्यांची आहारक अवस्थेतही आहे का आणि अनाहारक अवस्थेतही त्यांना द्वितीयोपशम असू शकतं का? हो, उत्तर देतात आहे. काय राहील उत्तर? असू शकते. असू शकते. कारण निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत तो आहारक होतो म्हणून. हा, बरोबर. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये तो आहारक असतो आणि कारमान कायोग असताना तो अनाहारक असतो. कारमान कायोग झाल्यावरच निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे आणि म्हणून या अपेक्षेने तो आहारक आणि अनाहारक दोन्ही अवस्थेमध्ये हे द्वितीयोपशम सम्यक्त्व पाहायला मिळेल. अनाहारक अवस्था त्याची कारमान कायोग असताना म्हणजे विग्रह गतीमधली अवस्था, जोपर्यंत त्यांनी आहार ग्रहण केला नाही, आहार वर्गणा ग्रहण केली नाही, म्हणजे नो कर्माहार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तो अनाहारक आहे. ही अवस्था त्याची 3 समयपर्यंत मॅक्झिमम असू शकते. या अपेक्षेने 3 समयपर्यंत तो अनाहारक विग्रह गतीमध्ये असू शकतं आणि त्यावेळेला त्याचं द्वितीयोपशम सम्यक्त्व देखील तिथे असतं. नंतर त्याची वैक्रिय देवांमध्ये उत्पन्न होणार आहे म्हणून मिश्र अवस्था सुरू झाली. मिश्र अवस्था सुरू होत असताना त्यांनी आता आहार वर्गणेचं ग्रहण केलेलं आहे, वैक्रियक शरीराचे परमाणू त्यांनी ग्रहण केलेले आहे. त्याही अवस्थेमध्ये त्याचं द्वितीयोपशम सम्यक्त्व तिथे विद्यमान राहू शकतं म्हणून पण आहारकही असू शकतो तो जीव आणि अनाहारकही. पण तो नसतो ना, म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हणजे निवृत्त अपर्याप्तक अवस्थेतच होते देवांना. मग मिश्र हो, अवस्थेत कसं काय होऊन झालं? मिश्र झाली ना ती, मग वैक्रिक मिश्र योग आहे ना तेव्हा. हा, तर मग तेव्हा तोपर्यंत मग कधी जाईल ते सम्यक्त्व? लगेच पर्याप्ती पूर्ण झाली की त्याचं सम्यक्त्व राहत नाही. तो पर्याप्तक झाला की सम्यक्त्व त्याचं क्षयक्षमिक. मिश्र अवस्थेत आहे द्वितीयोपशम हम्म, हम्म, आणि पर्याप्तक झाला की त्याचं झालं क्षयक्षमिक. हो. आणि मिश्र अवस्थेत आहे म्हणजे आहार ग्रहण केलाय त्यांनी, हम्म, वैक्रियक शरीरासाठी परमाणूचा संचय केलेला आहे, हो. त्यामुळे तो आहारक झाला. ठीक. द्वितीयोपशम सम्यक्त्व में कितने कुल और कितनी जातियां होती है? आता मनुष्यांची द्वितीयोपशम आणि देवांची. सम्यक्त्वामध्ये 40 लाख करोड कुल आणि 18 लाख जाती. 18 लाख जातीमध्ये 14 14 लाख मनुष्याच्या आणि लाख 4 लाख आणि देवाच्या. 4 लाख देवांच्या. आणि याच्यामध्ये 14 लाख करोड मनुष्यांचे कुळ आणि 26 लाख 26 लाख करोड देवांचे कुल. देवांचे. हा, आता आम्ही हा थोडा प्रश्न आमच्या क्लासमध्ये आम्ही उपस्थित केलेला होता की हे जीव जे आहे, पण त्याचं उत्तर काही आम्हाला मिळालं नाहीये. हे जे जीव आहे भवनत्रिकामध्ये उत्पन्न होत नाही. मग भवनत्रिक देवांची वेगळी जाती सांगितली आहे का किंवा वेगळा कुल सांगितले आहे का आणि वैमानिक देवांचे वेगळे कुल सांगितले आहे का? पण आपल्याला तर काही अजूनपर्यंत असेलही हे धवला वगैरे मध्ये उत्तर याचं, पण या ठिकाणी सामान्य कथनाच्या अपेक्षेने 4 लाख लावले आहे. या 4 लाख मध्ये चतुर्निकाय देव गर्भित आहे, पण यामध्ये वैमानिक देवांचं वैशिष्ट्य म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्व असताना ते जीव जे आहे ते फक्त वैमानिक देवामध्येच उत्पन्न होतात.
त्यामुळे इथे वास्तविकतः त्यांच्या जाती आपल्याला कमी करता येऊ शकतात का, हा मनामध्ये अनुत्तरित प्रश्न आहे. पाहू याच्यावर उत्तर जसं मिळालं तसं. आता प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व यामध्ये काय फरक असणार आहे. कारण आपण प्रथमोपशमही पाहिलं, द्वितीयोपशमही पाहिलं. फरक कोणता असणार आहे. पहिला फरक पुस्तक न पाहता जरा सांगाल. गतींचा गतींचा फरक आहे. प्रथमोपशम मध्ये चारी प्रथमोपशम गती आहे, सम्यक्त्व चारी गतीत होतं आणि इकडे आणि दोनच आहे. द्वितीयोपशम सम्यक्त्व दोनच गतीमध्ये होतं. पहिलाचा फरक हाच सांगायचा की प्रथमोपशम सम्यक्त्व मिथ्यात्व गुणस्थानातून होतं आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व हे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून होतं. पहिला फरक तर हाच लावायचा याच्यामध्ये. आणि मग हे 24 स्थानाच्या अपेक्षेने इथे फरक लावलेला आहे. मग गतीच्या अपेक्षेने सांगितलं चारी गतीत आहे, हे 2 गतीत आहे. गुणस्थानाच्या अपेक्षेने फरक पाहिला तर 4 ते 7 मध्ये असते प्रथमोपशम आणि हे 11 4 ते 11 पर्यंत आहे. आणि चौथ्यामध्ये कशा अपेक्षेने आहे. चढतानाच्या अपेक्षेने नाही, उतरतानाच्या अपेक्षेने चौथ्यापर्यंत तो उतरू शकतो. म्हणजे आता समजा मरण झालं तर 11व्या मधून एकदम कोणत्या गुणस्थानात आला, तो जीव चौथ्या गुणस्थानात आला आणि या अपेक्षेने त्याला तिथे द्वितीयोपशम सम्यक्त्व सांगितलेलं आहे. नंतर मरणाच्या अपेक्षेने फरक. प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये मरण होत नाही आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये मरण होऊ शकतं. आणि मरण झालं तर तो देव नियम, तो मनुष्य म्हणजे तो जीव नियमाने देव आयुमध्ये उत्पन्न होतो. वैमानिक देवामध्येच त्याचा जन्म होतो. हा, उत्पत्तीच्या अपेक्षेने प्रथमोपशम सम्यक्त्व अनेक वेळा उत्पन्न होऊ शकतं, असंख्यात वेळा उत्पन्न होऊ शकतं, परंतु त्यामध्येही नियम आहे. नाही, हे श्रेणीचं द्वितीयोपशमाचं ते ठीक आहे, पण त्यातही प्रथमोपशमामध्ये देखील 2च होते एका भावात ना, 2च वेळा होते ना. आज आपण प्रथमोपशम नाही ना, ते द्वितीयोपशम श्रेणी पाहिली, उपशम श्रेणी पाहिली. उपशम श्रेणी 2 वेळा चढू शकते एका भावात. उपशम श्रेणी एका भावात 2 वेळा चढू शकतो. आणि प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी पण नियम हा लावायचा की एकदा त्याला सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर पल्ल्याच्या असंख्याताव्या भाग प्रमाण त्याला परत प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकत नाही. तेवढं अंतर त्याला जावं लागतं. त्याच्या सत्तेत जोपर्यंत त्याचा वेदक प्रायोग्य काळ सुरू आहे तोपर्यंत त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. होते बऱ्याच वेळेला होऊ शकतं हे गणित, म्हणजे कारण पल्ल्याचा असंख्यात्वा भाग बराच वेळेला तो अंतर तो कमी करतो, पण तरी देखील हा सर्वसामान्य नियम त्या ठिकाणी लावायचा आहे. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व हे काय आहे. केवळ पूर्ण जीवन, त्याच जीवनात नाही, पूर्ण याच्यामध्ये 4च वेळेला जास्तीत जास्त होऊ शकतं आणि एका भवामध्ये 2 वेळेला तो त्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून एका भवामध्ये 2 वेळेला त्याला प्राप्त होतं आणि संपूर्ण याच्यामध्ये जर पाहिलं तर मॅक्झिमम तो 4 वेळेला द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हणजे उपशम श्रेणी आरोहण करू शकतो. पर्याप्तीच्या अपेक्षेने दोन्ही अवस्थेत पूर्ण साही असतात आणि अपर्याप्त काही असू शकतो. अपर्याप्त काही असू शकतो. देवांच्या अपेक्षेने अपर्याप्त अवस्थेमध्ये द्वितीयोपशमामध्ये तो असू शकतो. योग कोणते आहे आता. 4 मनाचे 4 वचनाचे दोन्हीकडे येईल. इकडे मिश्र येतात द्वितीयोपशम मध्ये. औदारिक येतो, वैक्रियक मिश्र येतं आणि कारमान. इकडे मिश्र नाही राहत. इथे मिश्र नाही, फक्त औदारिक आणि वैक्रियक हे 2च राहतात. अशा रीतीने इकडे
प्रथमोपशमामध्ये 10 योग असतात आणि द्वितीयोपशमामध्ये 11 योग संभवनीय आहे. आहारक द्विक मात्र दोन्ही याच्यामध्ये होणार नाही. ज्ञानाच्या बाबतीत फरक, मनपर्य ज्ञान होत नाही प्रथमोपशम मध्ये, द्वितीयोपशम मध्ये होते. मध्ये असतं. त्यांना 4 ज्ञान असतात. बरोबर. याच्यामध्ये मनपर्य ज्ञान द्वितीयोपशमामध्ये होतं आणि याच्यामध्ये होत नाही. कारण आपण काल बघितलं की प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ अत्यंत कमी असतो आणि तो मिथ्यात्वातून त्याला ते सम्यक्त्व होतं. मिथ्यात्व अवस्थेत मनपर्य ज्ञान प्राप्त करण्याचा काही चान्स नाही, म्हणून प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये मनपर्य ज्ञान असत नाही. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा काळ जरी अंतर्मुहूर्त असला तरी प्रथमतः त्याचं क्षायोपशमिक सम्यक्त्व असतं आणि क्षायोपशमिक अवस्थामध्ये त्याला मनपर्य ज्ञानाची प्राप्ती संभवनीय आहे आणि म्हणून ते द्वितीयोपशमामध्ये देखील कंटिन्यू राहतं. अशा प्रकारे ज्ञानाच्या बाबतीत लावायचं. नंतर संयम, यथाख्यात आणि परिहार विशुद्धी नाही होणार प्रथमोपशमवाल्यांना. यथाख्यात परिहार विशुद्धी नाही होणार. आणि इकडे पण परिहार विशुद्धी नाहीये. परिहार विशुद्धी इकडे पण नाही. आणि इकडे 4च संयम होतात प्रथमोपशम सम्यक्त्वात: सामायिक छेदोपस्थापना, असंयम, देश संयम. आणि इकडे परिहार विशुद्धी सोडून बाकी 6. सूक्ष्म सांपरा यथाख्यात पण होते. हा हा. नंतर कषाय, प्रथमोपशमामध्ये पण होऊ शकतात. कषाय असतात ना, कषाय असतात. आणि प्रथमोपशमा थोडं डिटेल बघायचं असेल आपल्याला याच्याबद्दल तर प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये त्याच्या जीवनात 12 कषायांचा अनुदय असू शकतो. कारण मुनींच्या अवस्थेपर्यंत 7व्यापर्यंत आहे, म्हणून जरी कषायवान असतात ते हे बरोबर आहे, कषाय आहे. पण अपेक्षेने 4थ्यामध्ये 4, 5व्यात 8 आणि नंतर 12 कषायांचा अनुदय प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये होऊ शकतो. द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये सुरुवातीपासूनच 12 कषायांचा अनुदय असतोच. पुढे संज्वलनचा देखील उदय राहत नाही. तिथे देखील त्याची पण सत्ता नाही समाप्त होत. उपशम आहे म्हणून उपशम त्याचा देखील होतो आणि 11व्या गुणस्थानात त्याची कषायातीत अवस्था होते. 2 मध्ये फरक विशेष लक्षात घ्यायचा की इथे कषाय तर राहतील पण प्रथमोपशम सम्यक्त्वात अनंतानुबंधी तर राहणारच नाही, हे तर नक्कीच आहे. हा तर पूर्ण झाला म्हणजे तो 4थ्या गुणस्थान वरती आहे हे तर नक्कीच आहे. पण तो 7 पर्यंत जाऊ शकतो, म्हणून 12 कषाय त्याच्या जीवनात अनुदय त्याचा असू शकतो. आणि इकडे 12 पासून त्याची सुरुवातच आहे आणि संज्वलन पण त्याच्या जीवनातलं जाणार आहे. म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण कषाय 9 न कषाय पण या ठिकाणी उपशमित होणार आहे. आहारकच्या बाबतीत प्रथमोपशम मध्ये फक्त आहारक असतो आणि द्वितीयोपशम दोन्ही असतो, आहारक आणि अनाहारक दोन्ही असू शकतो. देवगतीच्या अपेक्षेने. प्राणांच्या बाबतीत पाहिलं तर प्रथमोपशमवाल्यांना 10 प्राण सगळे असतात. आता अनारक अवस्था असेल तर मग त्यांचे प्राण कमी होतील, 7 प्राण कमी. मध्ये पण कमी मिश्र अवस्था आहे ना. निवृत्त अपर्याप्तक मध्ये पण कमीच असतील. निवृत्त अपर्याप्तकाच्या अपेक्षेने देखील त्यांना 7च प्राण त्या ठिकाणी आहे. त्यांना श्वासोश्वास नाही, मनोबल नाही आणि वचनबल नाही. संज्ञा प्रथमोपशम मध्ये तर 4ही असतात. द्वितीयोपशम मध्ये अज्ञातीत होऊ शकतात. होऊ शकतात. सुरुवातीला 4ही संज्ञा आहे. उपयोग इकडे 6 आणि 7. ध्यान 12 ध्यान, 12 ध्यान. आणि इकडे 1 शुक्ल ध्यान होईल, शुक्ल ध्यान वाढतं. 13वं ध्यान. जाती 4ही गतीत आहे म्हणून 26 लाख जाती लावलेल्या आहे आणि इकडे 18 लाख आणि कुल 108 आणि इकडे 40 लाख करोड कुल सांगितलेले आहे. आणखी कोणता फरक सांगता येईल प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये?
प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये महत्वाचा फरक सांगायचा आहे की प्रथमोपशम लिंगाचा असेल का? नाही, ते तर कोणालाही होऊ शकतं, दोघांनाही. प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये त्याला एकच वेळेला करण परिणाम करावा लागतो आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये त्याला 2 करण आणि श्रेणी आरोहण करताना परत 3रं करण करावं लागतं. हा फरक मेन फरक आहे. जसं प्रथमोपशम सम्यक्त्व जीवाला प्राप्त करायचं असेल तर त्याला अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण हे 3 करण करावे लागतात, पण एकच वेळेला करावे लागतात. एका करणानेच त्याचे काम होऊन जातं. त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी अंतर पाडून कालावधी आत्म्यानुभवासाठी मिळतो. आणि जेव्हा द्वितीयोपशम सम्यक्त्व त्याला करायचं आहे त्यावेळेला प्रथमतः त्याला करण परिणाम करून अनंतानुबंधीची विसंयोजना करावी लागते. पहिल्यांदा करण परिणाम तो तेव्हा करतो. दुसरा करण परिणाम त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी 3 कर्माचा उपशम करण्यासाठी परत त्याला 3 करण करावे लागतात. आणि हा जीव जेव्हा श्रेणी आरोहण करतो तेव्हा त्याला परत 3ऱ्यांदा चारित्र प्राप्तीसाठी कर्ण परिणाम करावे लागतात. असे 3दा कर्ण परिणाम हे या जीवाला होणार आहे. याला मात्र एका कर्णामध्ये याचं काम आटोपलेलं आहे. हा महत्वाचा फरक आहे. भावाच्या बाबतीतही पाहिलं तर प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये फक्त सम्यक्त्व आहे आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये सम्यक्त्व आणि चारित्र हा औपशमिक भाव त्यांच्या जीवनात असणार आहे. अशा तऱ्हेने काही फरक आपण बघितले. आता आपलं गुणस्थान दुसरं येणार आहे सासाधन सम्यक्त्व. गुणस्थान नका म्हणू, सम्यक्त्वाचे भेद आहे हे, आणि म्हणून सासाधन सम्यक्त्व. आता सासाधन म्हणजे सहित आसाधना, आसाधनेनी जे सहित आहे त्याला सासाधन सम्यक्त्व म्हटलेलं आहे. उदाहरण आपण बघितलेलं होतं की एखादा जीव पर्वत शिखरावरून पतित झाला, जमिनीवर पडायचा आहे, किंवा एखादं फळ आहे झाडावरून खाली पडलेलं आहे पण जमिनीला अजून स्पर्श केला नाही, अशी जी मधली अवस्था आहे त्याचा आपण सासाधन म्हटलेलं होतं. तर ही अवस्था कशामुळे होते? तर ही अवस्था प्राप्त होते की जीवाला जे त्यांनी 4 प्रकृतीनं 4 अनंतानुबंधीचा जो अप्रशस्त उपशम केलेला होता तो अप्रशस्त उपशम न राहता आता जेव्हा त्यांनी अनंतानुबंधी रूपाने त्याचा उदय दिला त्यावेळेला ते गुणस्थान त्याचं 4थं राहत नाही आणि तो दुसऱ्या गुणस्थानामध्ये येतो ज्याचं नाव आहे सासाधन गुणस्थान. आपण एक उदाहरण पाहिलं होतं की दूध अगदी नासायला आलेलं आहे पण पूर्णतः नासलेलं नाही, अशी स्वाद बिघडलेला जो काही गुणधर्म तिथे आहे तशा प्रकारचा सम्यक्त्वाचा आता स्वाद त्या ठिकाणी बिघडलेला आहे, पण मिथ्यात्वाच्या पृष्ठभूमीवर तो अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. अशी ही अवस्था म्हणजे सासाधन गुणस्थानाची अवस्था आहे. याच्यामध्ये सासाधन सम्यक्त्व हे 4ही गतीतील जीवांना होऊ शकतं आणि यांचं एकच गुणस्थान आहे, दुसरं गुणस्थान. बस एकच गुणस्थान आपल्याला एकाच गुणस्थानाच्या अपेक्षेने या ठिकाणी विचार करायचा आहे. काय आहे? गती कोणत्या? 4ही राहतील. 4ही राहतील. नरक, तिर्यंच, मनुष्य. आम्ही असं ऐकलं होतं किंवा आम्हाला असं ज्ञात आहे की सासाधन गुणस्थानामध्ये मेलेला जीव हा नरकात जात नाही. मग नरकात सासाधन गुणस्थान सम्यक्त्व कसं राहील बा? है ना, हे वाचलंय ना की सासाधन मध्ये ज्याचं मरण झालं तो जीव नरक भूमीत जात नाही. मग त्या जीवाला नरकामध्ये सासाधन सम्यक्त्व राहतं का की राहत नाही? आपण राहत पाहिलं होतं. राहू शकते. कसं राहील? कसं राहील?
नरक त्याचं गती कारण जातच असं. नाही हा, तर मग बरोबर सम्यक आहे. नाही तर मग राहील का त्याला सम्यक्त्व नरकात सासाधन? नाही सम्यक्त्व राहील, निवृत्त पण ते अपर्याप्तक सासाधन अवस्थेत सम्यक्त्व राहतात. नाही राहणार. हा, म्हणजे जाताना तो घेऊन जाऊ शकत नाही. नियम काय आहे की तो इथे जर दुसऱ्या गुणस्थानात त्याचं मरण झालं तर तो सम्यक्त्व असेल तर तो नरकात जात नाही. पण याचा अर्थ नरकात त्या जीवाला पर्याप्तक अवस्थेत सासाधन सम्यक्त्व होणार नाही असं नाही. पर्याप्तक अवस्थेत त्याला सासाधन सम्यक्त्व होऊ शकतं जर तिथे नरकामध्ये त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व झालं आणि त्या सम्यक्त्वापासून तो च्युत झाला, अनंतानुबंधीचा जर त्याला उदय आला तर नरकातील जीवांना सासाधन सम्यक्त्व होऊ शकतं. नियम हा आहे, म्हणून दोन मध्ये गफलत नाही करायची. एक नियम आहे की तो इथे जर मेला तर तो सासाधन सम्यक्त्व घेऊन कोणत्याही नरकात जाऊ शकत नाही, पण नरकामध्ये असणाऱ्या जीवांना मात्र सासाधन सम्यक्त्व होऊ शकतं. म्हणून चारही गतीमध्ये हे आहे. नंतर इंद्रिय किती राहतील? आता या ठिकाणी थोडं आणखी डिटेल आहे इंद्रियाच्या बाबतीमध्ये. एकेंद्रिय, द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय हे पाचही प्रकारचे जीव या ठिकाणी असू शकतात निवृत्त अपर्याप्तक अवस्थेच्या अपेक्षेने. जो सम्यक दृष्टी जीव आहे त्याला निश्चितपणे तो संज्ञी पंचेंद्रिय असतानाच सम्यक्त्वाची प्राप्ती होणार आहे. आणि सम्यक्त्वापासून ज्या वेळेला तो च्युत होईल म्हणजे अनंतानुबंधीचा उदय त्याला येईल त्या गुणस्थानात त्याचं मरण संभवनीय आहे. आणि जर तो तिथे मेला तर तो निश्चितपणे नरकात जात नाही, पण 3 गती मात्र त्याच्यासाठी खुल्या आहे. तिर्यंचायू खुली आहे, मनुष्यायू खुली आहे आणि देव पर्यायीमध्ये देखील तो जाऊ शकतो. असा जीव सासाधनच्या पहिल्या भागात जर त्याचं मरण झालं तर तो देवगतीमध्ये जाणार आहे. नंतरच्या भागामध्ये जर मरण झालं तर तो मनुष्य पर्यायी जाईल. नंतर तिर्यंच्या मध्ये असौज्ञी बनवू शकतो. नंतर तिर्यंच्या गतीमध्येच तो गेला तर तो एकेंद्रिय, द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय, चतुरेंद्रिय ही बनवू शकतो. एवढंच नाही तर तो पृथ्वी, पाणी आणि वनस्पती हे पण पर्याय धारण करू शकतो. म्हणून सासाधन मध्ये गेलेला मेलेला जीव इतक्या पर्यायी धारण करू शकतात. म्हणून त्यांनी एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळे जीव याच्यामध्ये गर्भित केलेले आहे. आणि पुढे टीप दिली की असौज्ञी पंचेंद्रिय तक्के निवृत्त पर्याप्तक अवस्था में ही होता है. जेव्हा त्यांची निवृत्त पर्याप्तक अवस्था आहे तेवढा काळापर्यंत त्याला दुसरं गुणस्थान राहील आणि नंतर मात्र त्याचं गुणस्थान हे निश्चितपणे मिथ्यात्व गुणस्थान होणार आहे. कारण दुसऱ्या गुणस्थानातून कुठेही वर खाली जायचा चान्स नाही. दुसऱ्यातून एकच गुणस्थान त्याच्यासाठी खुलं आहे ते म्हणजे मिथ्यात्व गुणस्थान. तो वर जाऊ शकत नाही. म्हणून आणि नियम हा आहे या ठिकाणी सासाधन मध्ये की अग्निकायिक आणि वायुकायिक देखील तो बनत नाही. आणि जे पृथ्वी, पाणी आणि वनस्पती सांगितलं यामध्ये देखील तो सूक्ष्म जीव बनत नाही. म्हणजे त्यांचे 2 भेद आहे, सूक्ष्म आणि बादर. तर सूक्ष्म पर्याय तो धारण करत नाही, तसंच तो लब्ध पर्याप्तक पण होत नाही. म्हणजे तो म्हणजे पर्याप्ती त्याच्या पूर्ण होतात, म्हणजे जीवनच तो धारण करतो. अशा तऱ्हेचं ही विशेषता या इंद्रियांच्या दुसऱ्या गुणस्थानाच्या बाबतीत आहे. काय किती राहील दोन्ही आता? काय मध्ये त्रस काय राहील? जलकायिक, वनस्पतिकायिक आणि त्रसकायिक. पृथ्वीकायिक, पृथ्वी, जल आणि वनस्पती आणि इकडे त्रस. हा, त्रस. पण पृथ्वीकायिक आणि जलकायिक पण 5 स्थावरकायिक आहे की नाही? 5 स्थावरकायिकातल्या पृथ्वीकायिक, जलकायिक, वायुकायिक आणि त्रसकायिक. वायू नाही ना? वनस्पतिकायिक. वायू, हा वायू नाही, वनस्पती नाही, वायुकायिक नाही, वनस्पतिकायिक. वनस्पतिकायिक, नंतर जलकायिक आणि पृथ्वीकायिक ह्या 3 राहतील. आणि इकडे त्रस पर्याय राहील, म्हणजे द्विनेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या पर्यायी राहतील.
नंतर योग, योगीच्यात आहारद्विक नसतं, फक्त बाकी सगळे राहू आहारद्विक नाही राहणार, बाकीचे सगळे योग त्यांना राहतील. वेद, तिन्ही पण वेद राहतील. कशाय? पूर्णच राहतील ना. हा, पूर्णच राहतील, उदय असतं कारण व पूर्ण अनंतानुबंधीचा 25 उदय आलाय तिथे. म्हणजे हा ना, अनंतानुबंधी कशाय म्हणजे सगळेच कशाय आहे, सगळेच म्हणून सगळे 25ही कशाय राहतील. ज्ञान कोणती राहतील त्यांची? 3 ज्ञान. ज्ञान. 3 कुज्ञानच असतील. संयम, एक असंयमच असेल. असंयम आहे. दर्शन, चक्षु 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 आणि अचक्षु दर्शन. लेशा, साही पण राहील. साही आहे. भव्य, भव्यच असतील. भव्यच आहे. हा, म्हणजे पहिल्यांदा सम्यक्त्व झालेला जीव आहे ना, म्हणजे भव्यच आहे. म्हणजे दुसऱ्या गुणस्थानापासून सगळे वरचे जीव हे भव्यच असणार आहे. सम्यक्त्व, सासाधन सम्यक्त्व म्हणजे सासाधन सम्यक्त्व. संज्ञी, दोन्ही असतील. दोन्ही. आता निवृत्त पर्याप्तकाच्या अपेक्षेने असंज्ञी पण आपण. आहारक, दोन्ही आहारक पण तसंच. निवृत्त पर्याप्तकाच्या अपेक्षेने आहारक आणि अनाहारक, म्हणजे कार्माण काय योग असताना अनारक, नंतर आहारक. गुणस्थान, सासाधन. जीव समास, आता याच्यामध्ये 4 स्थावर, अग्नी काही वायू काही नाही राहणार. मग 4 स्थावर कोणते घेतले? प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती, किंवा सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. आणि त्रसाचे 5 कोणते घेतले? द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञी आणि संज्ञी, असे हे घेतले. ठीक आहे. पर्याप्ती, साही पण साही आहे. प्राण, 10 आहे. संज्ञा, 4 संज्ञा, 4ही आहे. उपयोग, 5, 3 ज्ञानोपयोग, 2 दर्शनोपयोग. ध्यान, अर्थ रौद्र फक्त. अर्थ आणि रौद्र. आश्रव, योगाचे कमी करायचे. योगाचे 2 कमी आणि मिथ्यात्वाचे 5 कमी करायचे. असे 50 प्रकारचे आश्रव राहतील. हा. जाती, 56 लाख जाती राहतील. नरक पर्यायीच्या, तिर्यंच्या 34, मनुष्यांच्या 14 आणि देवांच्या 4, अशा 56 लाख जाती. आणि कुल राहतील 189. नरकाचे 25, नंतर तिर्यंच्याचे 124, 14 आणि 26, अशा प्रकारे कुल राहतील. आणि भाव आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. म्हणजे यावर कुणाला काही प्रश्न? ठीक आहे. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना 100 बार है, वंदना 100 बार है. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उज्जायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.